लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. नैनाला सोनोग्राफी करण्यासाठी जायचे असते आणि त्यामुळे आबा एक डॉक्टर सजेस्ट करतात जे फॅमिली डॉक्टर असतात, पण मात्र त्यांचं नैना काहीच ऐकत नाही आणि मी माझ्याच डॉक्टरकडे जाणार असं जेव्हा नैना म्हणते तेव्हा कलाला तिचा जरासा डाऊट येतो आणि म्हणूनच कला आता तिच्यासोबत जायला तयार होते. पण मात्र नैनासोबत जेव्हा ती जाते तेव्हा नैनाच्या प्रेग्नेन्सीचा भयानक उलगडा हा आता कलासमोर झालेला आपल्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे जेव्हा कला ही त्या नर्सला विचारते तेव्हा एक नर्सच कलासमोर नैनाच्या खोट्या प्रेग्नेन्सीचा पर्दाफाश करताना या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर कला हे शोधल्यानंतर नैनाला कशाप्रकारे ती धडा शिकवणार. त्याचबरोबर कलाच आता त्या सगळ्या डिझाईनची डिझायनर आहे आणि सानिकाची खरी मैत्रीण म्हणजे कलाच आहे. हे सगळे सत्य अद्वैत समोर येताना आपल्याला ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आतापर्यंतच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की इथे नैना ही एक्सरसाइज करताना सगळ्यांना दिसली आहे. ती सगळ्यांना झुंबा वर्कआउट करताना दिसल्यामुळे आता सगळेजण घरातले चिंतित झालेले असतात आणि कला आणि आबा दोघेही नैनावर ओरडतात की या परिस्थितीमध्ये तुला हे सगळं करणे शोभते का, असं उड्या वगैरे मारायच्या नसतात आणि एखाद्या अडाण्या बाईला पण ही समजेल, पण तुला कसे कळत नाही. त्याच वेळेला मात्र नैना म्हणते की कोणाला काहीच प्रॉब्लेम कशाला आहे, मी माझं करते ना. आणि तसेही डॉक्टर सांगतात की प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही एक्सरसाइज करू शकतात. त्याच वेळेला मग आता हे सगळं म्हटल्यावर कला म्हणते की हे बघ, ते एक्सरसाइज म्हणजे साधे सोपे असतात, चालणं वगैरे, पण तुझं काहीतरी वेगळंच. आता तो सगळा विषय सगळे टाळतात. मात्र जेव्हा सगळेजण सकाळी नाश्त्यासाठी भेटतात तेव्हा आबा म्हणतात की हे बघा, मला तर वाटतंय की आता नैनाला 3 महिने तरी पूर्ण होत असतील, तर ही आनंदाची बातमी अजून आपण कुठेही सांगितलेली नाही. सोरोटीचा काही तो कार्यक्रम होईलच, पण मात्र तिला सोनोग्राफीसाठी नेले पाहिजे. सगळं काल जे काही मॅडमने पराक्रम केलेत त्यानंतर सगळं आतमधून ठीक आहे का ते पाहिले पाहिजे, म्हणून सोनोग्राफी केली पाहिजे. त्याच वेळेला मग आता कलाला या सगळ्याचा खूप आनंद होतो की आपल्या बहिणीची काळजी आबा इतक्या चांगल्या प्रकारे घेत आहेत. तेव्हा आबांना ती म्हणते की आबा खरंच थँक्यू, मला हेच म्हणायचे होते की दीदीला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे, त्याशिवाय पुढचं काही कळणार नाही. त्यावेळेला आता लगेच नाही ना त्यांचं बोलणं धुडकावून लावून म्हणते की नको, काय गरज आहे, आणि तसं पण मी माझ्या डॉक्टरला दाखवणारच आहे. तेव्हा मग हे बोलणं ऐकल्यानंतर कलाला मात्र जरासं विचित्र वाटतं. ती म्हणते ही नैनाताई असं का वागतेय, नाही म्हणजे ती डॉक्टरकडे जायला नकार का देते. तेव्हा कला तिला समजावत म्हणते की अगं नैनाताई असं करू नको, आपल्याला 3ऱ्या महिन्याची प्रेग्नेन्सीची सोनोग्राफी तर करावी लागेलच ना. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, मी तयार आहे, पण मी माझ्या डॉक्टरकडे जाईन आणि माझ्या डॉक्टरकडे जेव्हा मी टेस्ट केली होती तेव्हा ती पॉझिटिव्ह आली होती, आता त्याच डॉक्टरकडे पुढची ट्रीटमेंट होईल. मग आता त्याचप्रमाणे तिच्या डोक्यात येतं की आता मला काही करून त्या सौरभकडे गेले पाहिजे. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे, तुला जायचे आहे ना, मी पण तुझ्यासोबतच येणार. आणि राहुल या सगळ्यात काहीच इंटरेस्ट घेत नसतो. तेव्हा कला त्याला म्हणते की तू होणारा बाप आहेस बाळाचा, मग तुला पण तिथे आलं पाहिजे, तुला प्रत्येक जबाबदाऱ्या समजल्या पाहिजेत. असं म्हटल्यावर आता तो देखील कसा बसा त्यासाठी तयार होतो आणि अद्वैत म्हणतो की चला आपण सगळेच जाऊया, मी पण येतो तुमच्यासोबत. कारण अद्वैतला राहुलवर अजिबातच विश्वास नसतो, कारण तो कसा आहे ते त्याला पूर्णपणे माहीत असतं. आणि अद्वैतने असा जबाबदारपणा दाखवल्यामुळे कलाला पण खूप बरे वाटलेले असते. आता कला म्हणते की ठीक आहे, सगळेच जाऊया आपण चौघेजण. तेव्हा आबा म्हणतात की वा वा, खरंच खूप चांगलं आहे, तुम्ही चौघं पण असे सोबत जाताना पाहून मला खूप आनंद झाला आहे. मात्र इथे मनातल्या मनामध्ये नैनाच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू असतात. ती म्हणते की आता यांना कसं तरी मला गंडवलं पाहिजे. आता अद्वैत म्हणतो की मी एक काम करतो, मला तुम्ही त्या सेंटरवर वाटलंच तर सोडतो. तेव्हा मग आता नैना म्हणते की इनफॅक्ट तुम्ही सगळे जा, काहीच गरज नाही आहे. तरीही आता कलाच्या सांगण्यावरून राहुल आणि अद्वैत आलेले असतात आणि त्याच वेळेला कला म्हणते की चल मी तुझ्यासोबत हवं तर आतमध्ये येते, राहुलला नसेल यायचे तर. तेव्हा नैना म्हणते की अगं तू तरी कशाला येतेस, करा, मी माझं मॅनेज करेल ना, आय विल मॅनेज इट, मी जाते. तेव्हा मग ती म्हणते की नको, मी तुझ्यासोबत येते. त्याच वेळेला आता ती म्हणते की अगं नको कला, जर डॉक्टर काही बोलले तर मी तुला बोलवेन, आता मी पुढे जाते. असं म्हणून ती म्हणते की जसं पण डॉक्टरला ना आतमध्ये गर्दी केलेली आवडत नाही. तेव्हा आता सौरभ डॉक्टर कुठे आहेत असे ती विचारते आणि सौरभच्या केबिनमध्ये ती आता जायला लागते. त्याच वेळेला आता सौरभ म्हणतो की बोल आता काय झाले आहे. तेव्हा ती म्हणते की अरे तुला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, अरे आता घरचे मागे लागलेले आहेत की 3रा महिना होतोय तर सोनोग्राफी वगैरे आणि पोट दिसत नाही तर खूप प्रॉब्लेम होणार. मला तर वाटतंय की इतके महिने आपण कसं तरी निभावलं, पण 3ऱ्या महिन्यानंतर पोट दिसायला सुरुवात होते असे म्हणतात.
मला कला विचारत होती, म्हणजे माझी बहीण, की पोट कसे दिसत नाही. त्याच वेळेला आता सौरभ म्हणतो, की "हे बघ, आता अजिबातच काळजी करू नकोस. मला तरी असं वाटतंय ना, की आता वेगळंच काहीतरी केलं पाहिजे. मला तर वाटतंय, की आता तुझ्या बाबतीत काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आली." तेव्हा मग ती म्हणते, की "असं काय? निर्णय घेण्याची वेळ आली म्हणजे मला कळलं नाही नेमकं काय करावे लागेल?" तेव्हा तो म्हणतो, की "नेमकं तू कशासाठी तुला घरातले फोर्स करतायत?" तेव्हा मग ती म्हणते, की "अरे, मी काल एक्सरसाइज केली ना म्हणूनच." मग तो म्हणतो, की "ठीक आहे, आपल्याकडे तर चांगलाच मुद्दा मिळाला." त्यानंतर आता इथे नर्सला भेटायला कला येते आणि नर्स बाजूला जात असताना ती म्हणते, की "1 मिनिट, मला जरा सांगाल का, की ते डॉक्टर आहेत ना तुमचे, दुर्वे डॉक्टर, सौरभ दुर्वे, ते काही नर्सला म्हणजेच कोणाला पेशंटला यायला परवानगी देत नाहीत का सोनोग्राफीसाठी?" तेव्हा ती म्हणते, की "नाही, असं तर नाही आहे. घरातली एखाद्या रिलेशनला तरी परवानगी दिलीच जाते." त्यावर कला विचार करते, की मग ही नयनाताई मला असं का म्हणत होती, की पेशंटला आतमध्ये येऊ देत नाहीत वगैरे. तेव्हा मग नर्स पुन्हा मागे येऊन म्हणते, की "1 मिनिट, त्यांची सोनोग्राफी म्हणजे मला काही कळले नाही." तेव्हा कला म्हणते, की "अहो, त्या मॅडम सोनोग्राफी करण्यासाठीच गेल्या आहेत ना, प्रेग्नंट आहेत त्या." तेव्हा ती म्हणते, की "नाही, त्या प्रेग्नंट मला तरी वाटत नाही, कारण त्या सोनोग्राफीसाठी तर गेलेल्याच नाही आहेत. त्या तर नॉर्मल बोलायचे म्हणून गेल्या आहेत." आता सौरभचं आणि नैनाचं बोलणं ती ऐकते आणि हे ऐकून तिला जबरदस्त मोठा धक्का बसतो. तर सौरभ तिला सांगत असतो, की "आता तुला काहीतरी प्रेग्नन्सीचं अबॉर्शन झाल्याचं वगैरे नाटक करावे लागेल." आता हे ऐकल्यावर मात्र नैनाचं बोलणं तिला खूपच धक्का बसलेला असतो. ती आता पूर्णपणे विचार करते आणि ती कुठल्यातरी गोष्टींमध्येच हरवलेली असते. त्याच वेळेला अद्वैत तिला विचारतो, पण ती काहीच सांगत नाही. ती आता टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, की ह्या नयनाताईमुळे घरातल्यांना म्हणजेच आईबाबांना किती भोगावे लागत आहे. तर तेवढ्यातच इथे आता अद्वैतचं एक दुसरंच नाटक सुरू झालेलं असतं. त्याला कलाला ट्रॅप करायचं असतं, की कसंही करून कोण डिझायनर आहे ते शोधून काढायचे असते. म्हणूनच आता अद्वैत हा सानिकाला फोन करून सांगतो, की "तुझी जी डिझायनर आहे ना, तिला ऑफिसमध्ये बोलाव आणि तिला हार्ड कॉपी द्यायला सांग. मी जरा बाहेरून येतोय, तोपर्यंत तू हे सगळं कर." आता सानिका म्हणते, की "कला मॅडम, आपले सर अद्वैत सर बाहेर गेलेत. ते म्हणत आहेत, की हार्ड कॉपी हवी आहे. म्हणून प्लीज तुम्ही मोबाईलमधनं मेसेज किंवा फोटोज न पाठवता जरा मला येऊन ऑफिसमध्ये हार्ड कॉपी देऊ शकता का? जर तुम्ही आलात तर खूप बरे होईल." तेव्हा ती म्हणते, की "मी कसं येणार? तो अति आगाऊ, म्हणजेच तो तिथे असेल ना?" ती म्हणते, की "नाही, असे काही नाही सर, जरा थोड्या वेळासाठी बाहेर गेलेत काहीतरी कामानिमित्त, तोपर्यंत प्लीज तुम्ही देऊन जा ना." तेव्हा आता कला म्हणते, की "ठीक आहे, मी येते." आणि त्याच वेळेला आता कला आता टेन्शनमध्ये असते, ते म्हणजे नैनाच्या. अद्वैतचा हा काही ट्रॅप असू शकेल असं तिला लक्षातच येत नाही. म्हणून आता सानिकाला ती देण्यासाठी पटकन येते आणि म्हणते, की "सानिका, आय एम सो सॉरी. तुला माझ्यामुळे हे सगळं असं खोटं नाटक करावं लागतंय ना, पण खरंच हे घे डिझाईन्स." असं म्हणून ती तिच्याजवळ डिझाईन्स देते आणि म्हणते, की "चल, कधीही ते सर येत असतील, अद्वैत सर, त्याच्या अगोदर मी निघते." आणि त्याच वेळेला नेमका अद्वैत तिथे येतो. अद्वैतने आता कलाला रंगेहातच पकडलेले असते. आता कला ही त्याच्याकडे बघत दुसरा विषय वळवते. ती म्हणते, की "अरे, मी तर इथे तुला भेटायला आले होते. मला कळलं की तू इथे नाहीस, म्हणूनच मी पुन्हा चालले होते." तेव्हा आता अद्वैत हा तिला आणि सानिकाला केबिनमध्ये बोलवतो आणि म्हणतो, की "मला सांग खरे, नेमके काय चालले आहे?" तेव्हा ती म्हणते, की "कशाचं काय? काय बोलतोय तू? मला तर काही कळत नाही." तेव्हा तो आता हसत म्हणतो, की "आत्ता मला पटलेलं आहे, की ते डिझाईन म्हणजे तू काढलेले आहेस. तूच हे डिझाईन त्या सानिकाला दिलेस ना?" तेव्हा ती म्हणते, की "नाही, मी तर नाही दिलेले आहेत हे डिझाईन्स." त्याच वेळेला आता अद्वैत म्हणतो, की "हे बघ, मी आता रंगेहात तुला पकडलेले आहे. मी एक वेळेस खोटं बोलेल, पण माझा कॅमेरा खोटं बोलणार नाही. माझ्या कॅमेरामध्ये सगळे काही टिपलेले आहे. जरी मी इथे नव्हतो तरीही माझ्या कॅमेराने मला सगळं काही दाखवलं आहे, की सानिकाला हे जे काही डिझाईन्स दिलेत ते तूच दिलेत." आता सानिका म्हणते, की "सर, आय एम सो सॉरी. मी तुमच्यापासून हे लपवलं." तेव्हा आता कला ही अद्वैतला म्हणते, "हे बघ अद्वैत, मी हे सगळं काही मुद्दाम केलेले नाही. तू माझ्याकडून डिझाईन्स घेणार नाही म्हणून मी सगळं खोटं बोलायला सांगितलं. पण एक गोष्ट नक्की, की याच्यामध्ये या सानिकाचा काहीच दोष नाही. तू प्लीज तिच्या जॉबवर काहीही परिणाम होऊ देऊ नकोस." त्याच वेळेला तो म्हणतो, की "नाही, जॉबवर तर मी परिणाम होऊ देणारच नाही. आणि तू जे काही काम केलेस ते अत्यंत चांगलेच केले आहेस. आपल्या कंपनीसाठी तू डिझाईन्स बनवतेस, तर मग सगळ्यांपासून कशाला लपवतेस? हे जे चांगलं काम केलेस ते सगळ्यांसमोर तर आलंच पाहिजे. तुझं जे टॅलेंट आहे ते मूर्तीमधून सगळ्यांच्या समोर यायला सुरुवात झाली. तर मग या डिझाईन्समधून जर केलंस तर काय प्रॉब्लेम आहे? तू हे काम करूच शकतेस." तर आता कला हे ऐकते मात्र तिच्या चेहऱ्यावर टेन्शनच असतं. अद्वैत म्हणतो, की "हे सगळं नेमकं काय आहे? तू टेन्शनमध्ये का आहेस? तुझं कौतुक केलं तरी प्रॉब्लेम, नाही केले तरी प्रॉब्लेम. आता काय आहे?" तेव्हा आता कला ही नैनाबद्दलचं सगळं सत्य हे अद्वैतला सांगेल का? आणि त्यानंतर जेव्हा अद्वैतला हे सत्य सगळ्यांना समजल्यानंतर नैनाचीच कायमची
चांदेकराच्या घरातून हकालपट्टी होणार का आणि कलाचं त्यावर काय मत असणार हे पाहणे अगदीच रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.